चांगली शेती ही चौरस फुटात मोजायची नसते, तर घनफुटात मोजायची असते. आणि हे घनफूट जमिनीच्या वर जसे असतात तसे ते जमिनीच्या खालीही असतात. हे ना कधी सरकारला कळलं ना कसणाऱ्या शेतकऱ्याला. बाष्पीभवनामुळे भूपृष्ठ पाण्यात होणारी घट ही उन्हाळी हंगामात दुपटीने अधिक असते. ती टाळावी म्हणूनच पाणी पंचायतीने 8माही सिंचन धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. साहेब, जोपर्यंत पाणी प्रश्नाचं लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही. हॅलो सुमित्रा. येस सर, बोला. तुझ्या पीएचडीच्या अभ्यासाला पाहिजे तसं गाव सापडलंय. कुठलं? सगळे डिटेल्स मेल केलेत तुला. उद्या सकाळीच निघतो गाडी घेऊन. पेठ नाक्यावर मोरारप्पा पाटील येतील तुला न्यायला. त्यांच्याविषयी पण मी लिहिलेलंच आहे मेल मध्ये. ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. हॅलो आई. अगं, मला पाहिजे तसं गाव सापडलंय पानसरे सरांच्या प्रयत्नांमुळे. हो, मी उद्या सकाळी निघेन. हो आई, माझं एक काम करशील का ग? मला ना एक 50,000 रुपये लागतील. हां, माझ्या बँक अकाउंटवर टाकशील प्लीज? हो हो ग, मी घेईन काळजी. तू तुझ्या बीपीच्या गोळ्या वेळच्या वेळी घे. हां, हो हो हो, चालेल. ओके, बाय. हॅलो मेघना. बोल मित्रा. तू उद्या सेमिनारवरून पोचली असशील त्याच्या आधीच मी निघाले असेल माझ्या अभ्यासाच्या गावाला. ओ, सो फायनली तुला तुझं ड्रीम विलेज मिळालं तर. येस. नाईस, कीप इट अप. मग आता किती महिने भूमिगत चळवळीत? ते सांगते का मी तुला. तू घराकडे नीट लक्ष ठेव. ओके. हा ना यार, डोंट वरी. माझ्या बरोबर आदित्य सुद्धा असेल. हवं तर दोघे मिळून लादी पुसू. तू चावटपणा करू नको मेघना. येस बॉस. महाराष्ट्रामधल्या असंख्य गावांपैकी कृषी संस्कृतीच्या जोरावर संपन्न झालेलं एक गाव म्हणजे पांगिरा. भल्या थोरल्या रथातून वाजत गाजत निघणारी सिधुबाची जत्रा असो की दर 5 वर्षांनी येणारी आई लोकशाहीची निवडणुकीची यात्रा असो, पांगीरकरांनी ओसंत्या उत्साहानं त्यात रंग भरण्याचं काम केलं. आपली ईर्ष्या आणि संघर्ष सारखे पेटवत ठेवले. गावाच्या आधारावर टेकडीवरची इवलीशी डोंगरवाडीही समाधानी होती. पण पाण्याच्या बेहिशेबी उपशामुळे आपण जमिनीच्याही खाली एक नवं वाळवंट तयार करतोय याची गावकऱ्यांना जाणीवच नव्हती. गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला. चिड़ियों को दाने, बच्चों को गुड़धानी दे मौला. पानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला. चिड़ियों को दाने, बच्चों को गुड़धानी दे मौला. पानी दे पाहुणा आलेले दिसतात. आलो आलो. सुमित्रा. मुरारप्पा तुम्हीच ना? होय होय. मला कसं ओळखलंस ग पोरी? ओळखलं. असू दे असू दे. या ना तुम्ही गाडीत बसा, मी सांगते सगळं. होय होय, बसा. अरे,
असू दे असू दे. नाही हो, बसणार कसे तुम्ही? अगं घेतलं असतं मांडीवर. माझे हा. सर आहेत ना, हा? डॉक्टर पानसरे, हा. त्यांनी सगळी माहिती कळवली लॅपटॉपवर या गावची. बर इथे पाहिला मी तुमचा फोटो. होय. या कॉम्प्युटरनं लय प्रगती केली नाही. ते पानसरे गुरुजी आहेत ना, हं. लय हुशार माणूस आहे. त्यानं चांगला अभ्यास केला ह्या गावाचा. खरं तर त्यानं परत एकदा बोलवायला पाहिजे पांगेऱ्याला. काय आहे, इथल्या माणसांचं कान जरा पकडाय सांगाय पाहिजे. पांगिरा कसं नाव पडलं या गावाचं? पांगरी नदीच्या तीरावरचं गाव म्हणून पांगिरा. या गावचा इतिहास भूगोल कळल तुला हळूहळू. तुझं आई वडील काय करतात ग? बाबा संशोधन करतात बँगलोरला, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत. बर बर, म्हणजे सायंटिस्ट आहेत म्हण की. हो. हा. आणि आई घरीच असते. एवढं सगळं चांगलं असताना तुला काय ग अवदसा आली? हा, या इदर कल्याणी गावात यायची इधर कल्याणी. म्हणजे इबलीस ग. जाऊ दे, कळल तुला हळूहळू. आप्पा, हम्म. मी अशाच गावाच्या शोधत होते, हा. ज्या गावात निसर्गाने दिलेलं सगळं काही आहे. पण तरीही आज प्रॉब्लेम आहे. हा. निसर्ग मोठा की त्या जगणारी माणसं, असा प्रश्न पडलाय मला. आ? काही नाही, मी PhD करते ना, हा. त्याचा विषय आहे गायब होत जाणारी भूजल पातळी आणि त्या अनुषंगाने करायची पीकरचना. हा, आणि गाईड कोण आहेत तुमचे? डॉक्टर शरद पानसरे. त्यांच्याबरोबर जलसाक्षरता अभियानाचं कामही बघते मी थोडंफार. अजून काही फील्ड वर्क? तसं म्हटलं तर काहीच नाही, पण विलासराव साळुंकेंच्या पाणी पंचायती चळवळीचा पगडा आहे माझ्या मनावर. 8माही पाणी योजना राबवावी म्हणून त्यांनी केलेलं आंदोलन, पोलिसांचा लाठीमार, अश्रुधूर, आज हे 20 वर्षानंतर वाचलं तरी माझ्या अंगावर शहारे उभे राहतात हो. कोणत्या घटनेनं तुमच्या अंगावर किती शहारे उभे राहतात यावर सिनॉप्सिस स्वीकारत नाही युनिव्हर्सिटी. कसला क्षेत्रीय अनुभव आहे हो तुम्हाला? नुसते कागदी घोडे नाचवणारे विचारवंत तयार करण्यासाठी युनिव्हर्सिटी फेलोशिप देत नाही. अनवाणी पायानी मातीत जाऊन किती रोपांना उगवताना कुरवाळलंय तुम्ही? किती शेताबांधांचा उमाळा गायब होताना बघितलाय? आभाळाच्या मांडवाखाली उभं राहून जरा मातीचं गाणं ऐकायला शिका आणि मगच पदर पसरा फेलोशिपसाठी. अरे घ्या की पटापटा. किती घुसळते ती कुऱ्हाड, का लोणी काढायचं काय त्यात नाही? सुमित्रा, जरा गाडी बाजूला घे. नाश्त्याला का काय कासू चाललंय? खायला काय? किती थांब, हळूहळू चाललंय. थांब, ए, थांब, सूर्या, थांब. पाड की पटकन. मला नुसती खायला जन्मली. ए, अरे तानाजी, तानाजी, हा, काय चाललंय रे हे? काय दिसत नाही का झाड पडतोय? ए, पाड की पटकन. कोणाच्या परवानगीनं? हा, कोणाच्या परवानगीनं? आता अहो आप्पा, पंचायतीचा ठराव आहे तसा. थांबीव हे सगळं. हा, थांबीव. अहो आप्पा, जुनं झालं की झाड ते आता का वटेपर्यंत वाट बघायची का? तानाजी, तुला काय सांगितलं? थांब म्हणून सांगितलं ना? अहो. थांब म्हणलं नवा. अहो, अहो, ए, आप्पा, उतरा अहो, आप्पा, खाली. ठराव की तसा. अरे तांगड्या आप्पा, मारून टाकीन अहो, की आप्पा, कशा? ठराव उतरा की खाली. तसा, काय उतर. गावात कोणाचं ऐकायचं नाही, कोणाच्या वाड्याला जायचं आणि ते बैल तिकडे घेऊन जायचा. आबा काय झालं? आबा, अहो तुमच्या नव्या कामात सुद्धा त्या मुरार पाटलानं मोडता घातला बघा. काय झालं? अहो झाडापाशी थांबलेत की सगळे. त्या ताण्याला झाड तोड ना तो. नंतर बेटा, चला. बाबू, अरे मरतो का काय? काय बाबू, तुम्ही गावचं पोलीस पाटील, तिकडं गावात काय चाललंय, तुम्ही इकडं काय करताय? काय झालं रे? आता त्या तान्या बिलारेनं वडालिंबाचं बी टेंडर घेतलं काय? झाडं तोडायला लागलाय तो. वडालिंबाची झाडं? मग चम्माईला चल बैस बैस चला, लवकर. चला. ए बाबा, अरे अहो, तुम्ही आप्पा, ऐकलंय ऐकूया का? की. अरे अहो, उतर सांगायला खाली. तुम्हाला अरे पंचायतीचा बाबा, ठराव आहे देवाची तसा. झाडं आहेत ती. आप्पा. अरे देवाची झाड आहे. अहो, माहिती आहे देवाची झाडं आहेत. अहो, बोल. अहो, आप- ए, उतर ए, खाली. बाबा, आपण- बाबा, चला. सिद्धू, या आबाची बाबा, बोलणं या. झालं. आबा, पंचायतीचा ठराव आहे की होता उतर तसा. रे, उतर. पंचायतीचा ए, ठराव. काढी लाव तुझ्या त्या ठरावाला. ए, ए, उतर खाली. ए, उतर खाली. कोण काढी लावतंय ग्रामपंचायतीच्या ठरावाला? हो सरपंच, झाड का पंचायतीच्या बापाची नवत. मग कोणाच्या बापाचे आहेत? देवस्थान, देवस्थानची झाडं आहेत ती. ती तोडायला प्रांताचा हुकूम लागतो. ठाव आहे ना व? झाडाची एक मुळी बी तोडू देणार नाही तुम्हासने. माझं झालं का? अहो, मला देवळाचा जीर्णोद्धार करायचा आहे. आता ही लाकडं तोडून आम्ही घराकडे तोडून येणार आहोत. काय आबा? ए जीर्णोद्धारवाल्या, ग्रामसभेचा ठराव द्यावा लागतो प्रांताला, नाहीतर कुणी बी उठल, कुठची बी झाडं हातात कुऱ्हाड घेऊन तोडल. चालेल का? मुरारप्पा, आडवं येणाऱ्याला हितच मातीत गाडून टाकेन आधीच सांगून ठेव. मी बी झाड तोडणाऱ्याला याच लाकडात नाही जाळलं तर बघा. गावाचं भलं करतोय आम्ही मुरारप्पा, कशाला आडवं येत आहे? अरे पण तरी नवीन कंत्राटचा पाया घातला असेल यानं. त्या नव्या कंत्राटाला फळे कमी पडले असतील म्हणून या देवाच्या झाडावर यायची नजर. त्यापेक्षा माती खाणार. अरे
माती खाती लाडू येणारा आम्ही झाडं तोडणार, शिदोबाच्या देवळाची दुरुस्ती करणार, कोणाचं तंगड तोडायला लागलं तरी मी हरकत नाही. देवानू देवानू पाया पडतो तुमच्या, हात जोडतो तुम्हाला. कशासाठी भांडताय तुम्ही? केवळ शुल्लक झाडांसाठी? माझ्या रानातली सगळी झाडं घ्या आणि आणखी 2 देवळं बांधा. पाहिजे तर माझ्या घराची आडे काढून घ्या, पण असे भांडू नका, झगडू नका हो. हात जोडतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या. जगदंब 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 जगदंब. घाबरू नकस, काय होणार नाही. हे विचारे गुरुजी. साधारणतः किती दिवस लागतील काम पूर्ण व्हायला? ही आमचे कारभारी आणि बरं का ही सुमित्रा सुकिरापूर. आणि आई बाबा बंगलोरला असते तिचं. असं वय. हम्म. बसा पोरी, मी जरा पाणी घेऊन येते. ये पोरी हा, बैस. चला ये. मी घेते. अगं असू दे ग, पाहुणी आहेस तू, बस. हा. हे घे पाणी घे. अरे देवा, बिन तेलाच्या केसांनीच फिरायची फॅशन आली वय. वय म्हण पुरी, वय म्हण, नाही तर खोबरेल तेल थापल तुझ्या डोसक्यावर. यांचं आपलं काहीतरीच. या हम्म. थांब हा, मी आलेच. आप्पा, हम्म. त्या झाडांचं काय होईल आता? काय होणार? या लोकांचं वागणं पाठ झालंय का मला? तो पोलीस पाटील ज्ञानूसावळा गेला असेल गारानं मांडायला त्या छेडपीच्या अध्यक्षाकडे. हो, सिद्धूबाच्या देवळाच्या दुरुस्तीच्या नावाखाली 2-5 काम बदलतो म्हणून देवस्थानच्या मालकीची सगळी झाडं तोडायची बसल्यात. अरे काय पावित्र्य राहिलं रे लोकशाहीचं. पण तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. प्रसंगी 2-4 डोकी फुटली तरी चालते. साहेब, अल्पसंख्याक गुरव समाजाच्या मनात भीती बसली आहे. अचानक अख्खा गुरव समाज गाव सोडून जाईल, नाहीतर दंगल बी होऊ शकते बघा. अरे कायदा आणि सुव्यवस्थेशी खेळायचं म्हणजे काय मोगलाई लागून गेली? अजून कोण कोण असतं घरात? एकच पोरगा आहे, बाजीराव, आणि त्याची बायको लक्ष्मी. या बघा आले. सुमित्रा, नमस्कार. 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 दुपारपासून आडाव पाणी आणाय म्हणून गेली, ती आत्ता आली. आणि या बाबाला सुद्धा घराकडे फिरका असंच वाटत नाही. उगा आपलं बिनकामाचं हिंडत राहायचं इकडं तिकडं. आप्पा, तुम्हाला कोणी सांगितलं होतं झाडाच्या लफड्यात पडायला? म्हणजे झाडं तोडून टाकायची होय रे? आणि तुला काय रे एवढं त्या सरपंचाचं? हा, तुमचं असलं वागणं आणि आमच्या जीवाला त्रास. काय मुस्काट फोडून एक सबूत अजून पुढे बोललाच तर एक वेळ नागाला आपल्या पांघरुणामध्ये घेऊन झोप. पण त्या सरपंचाची संगत सोड, सांगून ठेवते तुला मी. पण मी काय म्हणते दादा, झाडं तोडायलाच नकोत. हा, राजकारण आहे ताई. सोकाजीराव देशमुख येतो सरपंच, असा थोडीच गप बसल. हो काय या ना, काय फोन करा ना आमदार साहेबांना. झाडं तोडायचं खोळ कोणाच्या डोक्यात शिरलं? तुझ्या. तूच लाव फोन. लाव लाव लाव. काय एक फोन करा तू. अरे लाव ना. अरे नीट झोकी. हॅलो हॅलो, नमस्कार आमदार साहेब, मी ताने बोलतोय. कोण? तानाजी बिलारे, पांगिरा. हा बोल. साहेब जरा अर्जंट काम होतं. ते देवस्थानाच्या झाडाचं. शोकाजी आहे तिकडं. एक सेकंड बोला. हॅलो साहेब. हा बोल. ते देवळाच्या कामात मोर्चा घातलाय त्या मोरार पाटलानं ज्ञानूनं. काळजी करायची नाही सरपंच. जमिनीचा 7-12 वन खात्याचा उतारा घ्या सोबत. काय मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे समाजसेवाच आहे तुमची. तरी पण सगळं कायद्यानं करायचं. काय तुमच्या आधी झेडपी अध्यक्षाने माणसं पाठवली असणार तहसीलदाराकडे. काय म्हणता? तुम्ही जा कचेरीत. पैशाची काळजी नको. 5-50 बकरे इकडे तिकडे. बर. या झाडाच्या निमित्तानं फक्त ग्रामपंचायतच नाही, पुढची विधानसभाही हातून जाऊ द्यायची नाही. काय? होय सर. आणखीन एक साहेब, गावात एक मुलगी आली. काय नाव तिचं? सुमित्रा. शेतीचा अभ्यास करायला आली म्हणा. काय चाललंय ते कळवत जा आम्हाला. बर.
हॅलो हॅलो काय काय म्हणत काय नाही बोलतायत ते तहसीलदाराशी बोल ना ते वन खात्याचं उतारा पाहिजे 7-12 सगळं बघतो मी ठेवतो झाड तर तोडायची म्हणजे काय हा अरे झालं का राहिलीच तेच आमच्याच घरी तर बघून ठेवले खोली. अहो मी रात्री अपरात्री काम करते तुम्हाला उगीच कशाला त्रास. बरं थांब जरा. राम 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 पाटील. नमस्कार. हे बिकू अण्णा नमस्कार. आमच्या गावचे कोर्ट कारभारी. तुका भाऊजीनं आड वाटून मागितला म्हणून आमच्या कारभारानं बांध मोडून मागितला. त्या इरीच्या दुरुस्तीसाठी केलं असेल 5-10 हजार खर्च. पण त्याच्या बाई आखी हिरच घाशात घातली आमच्या धीरानं. कसं करायचं भिकवांना सांगा. कशी जगवायची लेकरं बाळ. नाही तुम्हीच काहीतरी करा. अगं तसं मी बोललोय धुळ्याला ते तलाट्याकडे जाऊन जमिनीचे उतारे काढून आण म्हणून. हा मी बघतो मी तुम्हाला तुमच्या इरीचं पाणी कसं मिळेल ती. तसं झालं ना भिकवांना तर देवच पावला बघा. देव नाही हौसा. सरकारी कचेऱ्यांमध्ये फायली फिरवाव्या लागतात. बरं ते धुळ्यानं काही ऍडव्हान्स दिलाय का नाही. असू काय रे बिकू तू गेला नाहीस तालुक्यालाच. न जाऊन सांगतो कुणाला म्हणजे नाही मला तरी चैन पडेल का. हा ते बी खरंच म्हणा. तू एक दिवस जरी गेला नाहीस ना तर मामलेदारापासून कोर्टापर्यंत कोणाला बी भाकरीचा तुकडा जायचा नाही. ते जाऊ दे. झाडाचं काय कळलं का. मनाई हुकूम लागला की झाडावर पोलीस बी आले गावात. मग तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आणि कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जमीन महसूल लाकूड तोड व लाकडाचा पुरवठा इत्यादींचे नियम 1970 उपनियम 1, 2 आणि 3 अन्वये सदर जागेवरील झाडांची कोणत्याही प्रकारे तोड करण्यास मनाई आहे. आलं तुझं घर. हा ये बघ. छान आहे की खोली. आवडली. हा घे. आता मी येतो. अप्पा हा परिस्थितीशी जुळवून घ्यायची सवय आहे मला. असं मग झालं तर मग हळूहळू तू इथली माणसं बी ओळखायला शिकशील आणि त्यांच्या पायाखालची माती बी समजेल तुला. उभं रान करपायला लागलाय आबा. अहो आबाळच फाटल्यागत झालंय. आता जुनी देणी कशी भागवायची. सोसायटी कशी फेडायची. माझ्याच वाट्याला कसला भोग आला म्हणायचा येऊ. आजवर दिलं पाणी धुळा आता मलाच पुराण झालंय. तुला कसं काय देऊ सांग. नाही काहीतरी करा आबा. काहीतरी करा. मला आणि माझ्या रानाला दोघांनी बी जागवा आबा. तू एक काम कर की तुझ्या भावासारखीच मार दुसरी हिर. उसाचं सोड माळवं दाळवं तर पिकल. वांगी मिरची जातील तालुक्याला. काय अहो आबा पण एवढी अवकाळा पसरली. इरीला पाणी लागल कशावर. तुक्याच्या एरीला लागून मार दुसरी हिर. काय लागत कसं नाही पाणी. नाही बोलणं सोपं आहे आबा पण पाजरलंच नाही तर शिवाय पैक्याचं रडगाणं बी हायच की. अहो आत्ताच एकमेकाच्या तोंडातली भाकर ओढायची पाळी आली आमच्यावर. तानाजीराव आजच्या आज आपल्या पानक्यानं सांगून यांची ढेकळं भिजवायला सांगा. चौथाई द्यायला लागते बघ तुला. काय होय येतो. काय रे असल्या बारक्यासारख्या अडचणी माझ्यापर्यंत आल्यावर गावच्या नव्या नेतृत्वाचं काय. तसं बी शिदुबाच्या कृपेनं मुरार पाटलाच्या घरात नवं नेतृत्व जन्माला येतच की. काय बाजीराव. अप्पा या अप्पा या. अरे खुर्ची आण. चहा पण आण रे. काय अप्पा काय म्हणतायत तुमच्या नव्या पाहुण्या. ये सरपंच. नमस्कार. आणि मी तानाजी भिलारे. नमस्कार. सुमित्रा ताई माहितीये. तुला काय सांगायचं ते सांग की. पाण्याचं नियोजन म्हणजे काय आणि पीक रचना कशी करावी याबद्दल माहिती द्यायची मला. पण जोपर्यंत तुम्ही काही मनावर घेत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पण ह्यात गावाचं भलं आहे ना. हो तर मग झालं तर
तानाजीराव लोकांनी जमा करा, ताईंना पाहिजे तेव्हा घेऊन टाकू मीटिंग. म्हणजे काय? अहो जिथं गावाचा विकास तिथं आम्हाला कसला आलाय तरास काय आप्पा. बर धन्यवाद. या छान आहे. म्हणजे काय? हे बघ डोंगरवाडी. ए बत्ताशा ये बाबा ये. अरे, बस बस पाणी घेऊन ये बाबा. घे पाणी घे. यो बाजा बतात्या नमस्कार करते. औक्षमान बरोबर. आणि यो झेल्या पोस्टमन आहे. नमस्कार. हा दे. आणि ह्यो बत्ताशा आमच्या डोंगरवाडीचा नेता. काय आप्पा तुम्ही कसला तरी अभ्यास करा. या गावात एक पोरगी आली म्हणत्या, तीच आहे वय मुरार. होय होय. आजोबा सुमित्रा नाव आहे माझं. असं का? बेस आहे. या गावाच्या जमिनीचा आणि पाण्याचा अभ्यास करायचा आहे मला. त्यासाठी मीटिंग बोलवायचा आग्रह आहे माझा. हे समजा खरं ग, पण सरपंचाचं काय? सरपंचाशी बोललोय मी. तो ग्रामसभा लावतो म्हणला. असं लोकांच्या कल्याणाचं काहीतरी बघा म्हणजे झालं. बाजूला वा. तुम्ही कवा आला? हे काय आत्ता चालू आहे. पाय पडते. असू दे असू दे. हे माझे कारभार असू दे ग. नमस्कार. नमस्कार. माझी मुलगी सुगंधा. या शहरातल्या पाहुणे नमस्कार. अभ्यासाला आल्यात गावात. असं रोज पाणी भरावं लागतं? आवा नाहीतर काय, पाणी कुठलं पिणार आम्ही? नाही तशी डोंगरवाडीला एक हिर हाय, पण त्याचं काय पिण्याजोगं पाणी नाही बघा. फक्त वर खर्चाला. काय ग सकू, आला का सांगावा घोरपड्यांचा? केलं का त्यांनी पसंत आपल्या सुगंधाला? अहो पसंत साखरपुडा करायचा म्हणतात आणि येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर बार पण उडवून द्यायचंय. औंदाच्याला बकरं कापावं लागतं बघ. लाजली लाजली. मंडळी, ही सुमित्रा आपल्या गावात शेतीचा अभ्यास करायला आली. तिला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ग. नमस्कार. सामाजिक वनीकरणानंतर फळझाड लागवड योजना आली. बड्या बागायतदारांनी कितीही पाणी वापरायचं, मग अल्पभूधारकांचं काय? मला सांगा, खूप तहान लागली की तुम्ही किती पाणी पिता? तांब्याभर की डेराभर? आजोबा तुम्ही सांगा. त्याचं काय आता किती बी तहान लागली तर ती काय तांब्याभर पाल्याच्या पुढे जाती का? बघा, मिळालं ना उत्तर. मग शेतीला पाणी पाजताना ही हुशारी वापरायला नको का? अहो, मातीचा आकार काय, तिचे प्रकार किती, हे सगळं समजून घेतलं पाहिजे तुम्ही. मोठेने तहान भागत नाही म्हणून तुम्ही ऑइल इंजिनचा चबडा उघडला. जमिनीच्या घशालाही कोरड पडत असेल की नाही? जरा इसकटून सांगा की. अहो, जनावर असेपर्यंत मोठ चालली, ऑइल असेपर्यंत इंजिन चालेल. ऑइल संपल्यावर मग ही जाय की हिजोर चालते की इंजिन. काय आबा? बरोबर आहे, विजेवर इंजिन चालतात ना, पण जमिनीच्या पोटातल्या उमाळ्याचं काय? तो कधी संपतो काय ग सुमित्रे? नाही म्हणजे जशी धरती आहे, ईज आहे, तसा यो उमाळा आहे. यावर पण उपाय आहे आजोबा. कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त पिकं काढली पाहिजेत तुम्ही. पण तुम्हा लोकांचं सगळं उलट आहे. केळी, ऊस यासारख्या राक्षसी पिकांच्या मागे लागलाय तुम्ही. अगं वाडवडिलांपासून चालत आलंय ते. उमाळा आहे तो, कसा बी उपसा, कधी बी उपसा, उसळीच मारून येतोय बघ. हे समजा आता गाव पांढरीच्या अंगवळणी पडलंय बघ. नाही नाही सुमित्रे, तुझं म्हणणं थोडं थोडं पटतंय. नाही असं नाही अगं, पण मातीतनं ऊस बाजूला हटवायचा म्हणजे छातीतनं काळीजच बाजूला ठेवल्यासारखं होईल ग. हा मग आमच्या सहकाराचं काय ताई? लोकशाहीचा ह्यो फेरा कसा काय पुरा होणार? लोकशाहीचा फेरा जरा बाजूला ठेवा. मातीला वीज डसवली म्हणजे काम झालं असं समजू नका. जमिनीच्या पोटात सुद्धा काहीतरी कालवाकालव होत असेल की नाही याचं भान ठेवा जरा. ताई, असं कोड्यात नका बोलू बा. काय करायचं तेवढं सांगा. अहो, कुऱ्हाड कोयत्यानी तुम्ही झाडांच्या माना कापताय. एकीकडे पाऊस काळ कमी झालाय. ढगांचा जुगार अंगाशी येईल ना कधीतरी. अहो, झाडे तोडायसाठीच असतात की सुमित्राताई. काय बोलताय तुम्ही? अहो, झाड झाडावरच राहिला नाही गावात तर ढग थांबतील का तुमच्या गावाच्या सावलीला? मला सांगा, सगळ्यांना पुरेल इतकं पाणी आहे गावच्या नदीत? सांगा ना. समजा ताई तुमचं म्हणणं खरं मानलं सगळं, तरी याच्यावर उपाय काय? उपाय आहे. पाणी अडवायच्या आणि जिरवायच्या नवीन नवीन योजना पाठवायला सांगा सरकारला. सांगतो. अजून कमीत कमी पाण्यावर येणारी पिकं घ्या. पीक रचनेमध्ये बदल करा.
लय खोळ्यात करतील आम्हाला. आणि ताई हे समज आम्ही नाही केलं तर शेतीचं जाऊ द्या, पिण्याचं पाणी सुद्धा नाही मिळणार गावाला. गावाचं वाळवंट होईल. नकाशात आणलाय हे आपलं जुनं मंदिर. यात्रेच्या निमित्तानं ही गर्दी व्हायची, ही लोटालोटी. आता हा नवीन सभा मंडळ वाढून घेतला. इथे 2 खांब, बापू असं समद पैसे देवळावर खर्च करून माझ्या संसाराचं वाळवण घालतासा का अंबाबाईच्या दारात? जगदंब जगदंब शाळेला जगदंब जगदंब करून नुसतं घाईला आणलंय तुम्ही. एकदाच मला माझ्या संसारासकट हिरीत तरी ढकलून टाका. अंकुश पोरार, तुझ्या बापाचा गावाला अभिमान वाटतोय. हो अभिमान वाटतोय म्हणा. अहो वाटणारच की बाप्पा. प्रत्येक आरतीला पोटभर गिळाय मिळतोय प्रसाद. वर ही देवळाची डागडुजी फुकटात होती या. अहो गावाचं काय जातंय बाप्पा? आमच्या चुलीत काय शिमगा पेटतोय ते आमचा मला माहित. अंकुश डोक्यात राग घालून घेऊन कसं चालल रे? जुगार थोडीच खेळतोय त्यो. अर्ध्यावळाचं काम करतोय बिचारा. बिचारा अहो रंगरंगटी काय आणि फरशा काय? आप्पा आमच्या घरावरच्या खापऱ्या उडायची वेळ आली. परवा देवीच्या जागराला जिलेबी करायची म्हणून साखरेची 2 पोती नेली सदुवान्याकडनं. आधीच्या आरतीला 100 नारळ दिल्यात, त्याच्या उधारीचं काय? ऐकलं का आप्पा? ऐकलं? जगदंब जगदंब आप्पा यासनी असाच पैसा अंबाबाईवर खर्च करायचा असेल ना तर माझा संसार मला वाटून पाहिजे. हा सगळा संसार तुझाच आहे पोरा. तालुक्याच्या पोस्टातलं पैसं नाही, त्यावर अधिकार माऊली जगन्मातेचा. मग पेन्शनीच्या पैशावर बी त्या जगन्मातेचाच हक्क असेल ना म्हाताड्या? शांत हो पोरा, शांत हो. आप्पा यासनी समजून सांगा, नाहीतर तिच्या आईला आज रातच्याला डोसक्यात दगडच घालतो. अरे पोरा अंकुश अरे थांब. जगदंब 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 जगदंब. हीच आहे सरपंचाची डेअरी. सुमित्रताई या की, सरपंचांनी सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून. या हे आपला आमदार साहेब. माननीय आमदार श्री माणिकरावजी भोसले यांचा. नमस्कार लोको. सिदुबा सहकारी दूध सोसायटीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. लोको आता दिसामासानं समाज बदलू लागलाय. आपण आपल्या तालुक्यामध्ये हे असे दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी पालन असे जोडधंदे सुरू करायला पाहिजेत. मला कल्पना आहे या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी तुम्हाला खूप काही देणं लागतो. म्हणूनच सांगतो, कार्यसम्राट सरपंच सोकाजीराव देशमुख यांना साथ करा आणि विकासाच्या वाटेवर अगदी राजरोसपणे फिरा. काय रे जगण्या? काय एवढेच पैसे? 10% कापल्यात सरपंचानी. कशा पायी? अहो ती सभासद रजिस्टर केली, वर डेअरीचं परमिशन, त्याच्या खर्चाची वर्गणी आहे ती. डेअरी सुरू करून पैसा कमवायचा नवा धंदा सुरू केलाय तुम्ही गावकऱ्यांची मुस्काटदाबी करून. ए सकू वहिनी नमस्कार. काय तोडावर की जरा बकी मागे पुढे काय? ए तान्या अरे बोलू दे की तिला. काय ग सकू बहिणी, कोणाचं नरडा आवडला आम्ही? आवाजांचं नरडा आवडलं जातं त्यांचा आवाज तरी बाहेर येतो का? म्हणजे दुधाचा ट्रक पंधरवड्यातनं 3-3दा नाचतोय. आता दूधच आहे ते नासायचंच. बाई पहिला ट्रक नाचला तेव्हा झेडपीच्या अध्यक्षाच्या बंगल्यावरती वास्तू शांत होती. दुसऱ्यांदा ट्रक नाचला तेव्हा आमदाराच्या धाकट्या लेकीचा वाढदिवस होता. आणि तिसऱ्यांदा ट्रक नाचला. बस की, किती तंतंतीस. आता एवढी हिंमत असेल तर तुम्ही डोंगरवाडी करबी चालू करा की दूध डेअरी आणि वाहू दे तुमच्या दुधाचा पूर. काय बरोबर ना? अव का असं करता? गोरगरिबांच्या कष्टाचा पैसा असं मातीत का दाबता? अव शोभत का तुम्हाला असं? अगं काय हे सकुताई, आ चांगलं चाललेलं बघवत नाही होय तुला? तेच आहे. दुधात मीठ टाकायचं असून वर म्हणायचं दूध नासलंच कसं नाही तर. ए दूध सांडतंय दिसतं ना वा? हा तुमचा गण्या हे कॅनाशी जिल्ह्याला जाईपर्यंत टाचमळत्यात. कधी कधी दुधाची डिग्री कमी भरती, ती सगळी गळती आम्ही सहन करतो की नाही? आणि काय रे, गावाची भर करण्यासाठी आमच्या पोटाला चिमटा काढतोय रे. पहिलं सुमित्रताई, हे आमच्या आबांचं असंच आहे. हे अख्ख्या गावाचं भलं करायला स्वतःचं घर विकतील
जाऊ दे चल येतो सुमित्र येतो. अरे ए गण्या, जरा जास्तच ओतून घ्यायचं दूध, समजलं ना? 1 लिटर माग पाव लिटर तरी भरलं पाहिजे. होय जी होय. आणि कुणाच्या नावाने लिहिलेले दूध दादा? शिदुबा सोसायटीच्या. हा, शिदुबा सोसायटीच्या हातली आहे का? ए जगण्या, आई साहेबांच्या नावाने लिहायचं. हा, शिदुबा सोसायटी. ए जगण्या लिह. काय? सौभाग्यवती अन्नपूर्णा देवी सोकाजीराव देशमुख. कसं? लिह. हीच पडली तुमच्या डेअरीवर. हे असं आहे बघ सुमित्री, प्रत्येक चांगल्या गोष्टीत त्या सरपंचाचा मोडता असतो. नळ पाणी पुरवठा कामाचा 3 वेळेला नारळ फुटला. अगं 3 याला खोदकाम झालं, 3 याला पायपा येऊन पडल्या. फळफुटा पायपा नुसत्या 3 वेळेला पाय फुटलं त्यासनी. लाईटीचे खांब येऊन पडले, वाडीभर ताराचं जाळं पसरलं, पण उजेड काही पडस ना. कनेक्शनच देत नाहीत. विकास राहतोय बाजूला, यांच्या घराच्या फारशा मात्र चकचकीत. वाडीला गावाचा आधार आहे असं नुसतंच म्हणायचं. काही सुधारणा व्हायला नको. असं नुसतं म्हणून कुणाचं पोट भरतं का इकडं? अगं मुरार पाटला सारखा सज्जन माणूस आहे म्हणून जरा तरी बरे. देव माणूस आहे. आणि तो स्वकाजी अख्खा गाव मांडी खाली दाबून बसलाय. 1 मिनिट हा. हॅलो. हाय सुमित्रा, कशी आहेस? छान. तू? मी ॲज युजल रॉकिंग. बरं, माझ्या झाडांना पाणी घालतेस की नाही? सॉरी सॉरी सॉरी, विसरले यार, सॉरी. काय ग असं करतेस तू? झाडांना पाणी घाल बरं. एव्हाना सुकली असते ग ती. लगेच घाल. घालते, पण माझ्या बरोबर आधी येईल, चालेल? नको. मम्मी नाही जाणार. बरं बाबा, तुला जे करायचं ते तू कर, पण झाडांना पाणी घाल आधी. ओके? थँक्यू. आणि हो, रात्री प्रिकॉशन घे. ओके? या राईट, ॲज इफ इट्स माय फर्स्ट टाइम. ओके बाय. सॉरी, मैत्रिणीचा फोन होता. हेच आपलं बरं असतं ना. आपलं माणूस कुठं आहे, कसं आहे, कसं चटकीने कळतं. केवढ्याला घेतला मोबाईल? केवढ्याला मिळतो? 1,000 पासून 10,000 पर्यंत. हां हां हां. कसली आकडेमोड चालली आहे? नाही, या एवढ्या पैशात कितीच्या वारी येईल ह्याचा हिशेब करत होते. तर गावकऱ्यांनो, 2 विषय आहेत आजच्या या सभेत. एक ग्रामपंचायतीची निवडणूक आणि दुसरी जिल्हा बँकेच्या पैशातून जनावरांची खरेदी. ग्रामसभेला सुद्धा बोलवत नाही तुम्ही आम्हाला. आज सुद्धा आमचं आम्ही आलो. निदान निवडणुका तरी घ्या. अरे कशाला पाहिजे ते निवडणुकाची घाण इथं? हा, कशाला पाहिजे तुम्हाला आमदार आणि ते झडपी अध्यक्ष? अरे ते तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पुढाऱ्यांनी राहू दे तिथंच. इथंच पद निवडा. काय आबा? मला असं वाटतं बिना निवडणुकीची पंच कमिटी नेमा. नाही नाही, निवडणूक घ्याच. गाववाल्यांना ठरवू द्यात ना पंच कमिटी कोण आहे ते. अरे बत्ताशा, कशाला पाहिजे त्या निवडणुका? त्या परीस सगळ्यांच्या सहमतीने आपण पंच कमिटी निवडूया. मंजूर आहे का समजासनी? म्हणजे काय मंजूर आहे की? आम्हा पण सरपंच कोण म्हणायचं? तू होतोस का? नाही बा, आमचं आबा काय वाईट आहेत? होऊ दे की सोकाजीला. काय सोकाजी? आणि सालाबाद प्रमाणे उपसरपंच पण मुरार पाटलाकडे. जगदंब जगदंब. नाही 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 नाही, आपण बत्ताशाला करूया उपसरपंच. म्हणजे काय, डोंगरवाडीचे प्रश्न मी मार्गी लागते. एक मिनिट. उपसरपंचच्या पदासाठी आमच्याकडे जर उमेदवार असेल तर काय प्रॉब्लेम? कोण आहे आबा सांगा. श्रीयुत बाजीराव मोरारराव पाटील. काय रे बाजा? आता मी काय आबांच्या शब्दाच्या बाहेर आहे काय? मग ठरलं तर सरपंच सोकाजी, उपसरपंच बाजी. धन्यवाद. तुमचं हे दरवेळचं असं आहे. समजा आधीच ठरलं होतं तर सभेचं नाटक तरी कशा पाहिजे केलं? बोलू की आपण, बस खाली. पाहिलं आप्पा,
ए चला रे. अरे बत्ताशा बत्ताशा. पुढचा विषय घ्या चर्चेला. पुढचा विषय जिल्हा बँकेच्या पैशातून जनावरांची खरेदी कोण कोण करणार आहे? पटपट बोला चला. थांबा थांबा थांबा, अशी घाई गडबडी करू नका. जिल्हा बँकेचे नियम आता बदललेत. बिकोणना तुम्ही सांगा समजास नाही. सांगतो. कसं आहे, गेल्या वर्षी जिल्हा बँकेनं 100 गाई म्हशी वाटल्या, पण आपल्यापैकी किती जणांनी नवी जनावरं घेतली सांगा ना? हा, उलट घरातली जुनी जनावरं नवी म्हणून बँकेला दाखवली आणि बँकेचे पैसे खिशात टाकले. पण हे आता असं चालायचं नाही. आता लांबच्या बाजारातनं जनावरं विकत आणावी लागतील. बँकेच्या अधिकाऱ्याच्या समोरच जनावरं विकत घेतली जातील. बँकेचा अधिकारीच विकणाऱ्याला रोकड मोजून देईल, तेव्हा दावत तुमच्या हातात. काय समजलं का? हा? अप्पा, ऊसाचं पीक घेण्यासाठी साधारण एका एकराला किती पाणी लागतं? काय सांगता येणार नाही पोरी, पण काय असतं बघ, म्हणजे आठवड्यातून एकदा पाणी द्यावं लागतं. आप्पा हा नमस्कार करतो. घ्या पेढे घ्या. नमस्कार. तुम्ही बी घ्या. बाजा बाबा, तुला काय पराक्रम गाजवायचा आहे, मर्दुमकी गाजवायचे, ती गाजीव बाबा. माझं तुला आशीर्वादच आहेत. चांगलीच गाजवायची बरं का गरम पंचायत. समद्या पांगीरकरांनी आयुष्यभर नाव काढलं पाहिजे की असा उपसरपंच काय झाला नाही कधी. ए उपसरपंचनी, लय माच करू नको. आणि काय पेढे बिडे वाटायचे असतील ना, ते तुझ्या माहेरला जाऊन वाट, तुझ्या आई बाला वाटणारच हाय. आणि त्यांना बी कौतिक हाय, जावई उपसरपंच झालाय त्याचं. हा लय इथे स्वतः आईलाच काय कौतिक नाही पोराचं, त्याला कोण काय करणार? हो सुनबाई, अहो पाहुणे मंडळींच्या समोर कशाला तमाशा? तुम्ही जावं, इथे काय कौतिक नाही कुणाला आपलं. आप्पा. हा कोण? काय ग पोरी? आप्पा कुठे आहेत? जना आप्पा, कसा इस्कोट झाला माझ्या नशिबाचा? काय झालं ग? अहो ते दोघं भाऊ परत एकमेकांच्या उरावर बसले. तुम्ही चला लवकर. चला. या लवकर आप्पा. याला सांगा ना बारक्याला. इथं वरल्याकडे माझी हिर आहे, माझ्या उरावर दुसरी हिर घेतो इथं खाली, माझ्या रानाला काढी लावा निघाला भाड्या. आप्पा तुम्हीच सांगा, आमची हिर हक्कावर राहिली आणि कसं पुरेल आमच्या हिरीला? सांगा तुम्ही. काय काय बाई, तुला काय फक्त तुमचंच रूल आहे पाहिजे? पोट पाणी काय तुमचंच हाय, आवाजनीच हाय. ए बाई चला उचला ते पारी बिरी. गाडून टाकाल हिता जमिनीत सांगून ठेवतो. हो इथं बिन पाण्याचं माझ्या शेतामध्ये कोळसा पिकायला लागलाय, दिसतं का याला? अरे बाबांनो माझं ऐका, आधी आड मोडल्यासा, मग बांध फोडल्यासा, आता एकमेकांच्या उरावर बसून मग काय चिचुक खाणार काय रे? नाही आपण काय बी झालं तरी हे खोदकाम थांबणार नाही. अरे थांबा, अरे या पांढऱ्या केसाचं जरा तरी मान ठेवा. अरे ऐका पाटील, पंचायत बोलवा. हा तिथे यांचा न्याय निवाडा करू. अप्पा ए थांबा रे काम. चला अप्पा, पाण्याच्या प्रश्नाचं राजकारण करून हा सरपंच 2 भावांमध्ये विस्तो पेटवतोय असं नाही वाटत तुम्हाला? अगं जगात शिकवणारे भरपूर असतात ग, पण त्यातलं आपण काय घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायला ना ग. बाजीने उपसरपंच पदाचा मोह टाळायला हवा होता. हे बघ सुमित्रे, प्रत्येक घरात एखादा तरी चुकार वाटसरू निघतोच. त्याला चालताना रीत सर्व वट सोडून आडवाटेनं चालत नाचत जावंसं वाटतंय. जाऊ दे. समद्या गावामुळं सासऱ्याचं नाक कापून काय मिळालं ग बाई तुला? रुबाब काय तुम्हालाच आहे, आम्हाला नाही वाटत तालेवारासारखं गाव म्हणून. तालेवार? त्या सरपंचनीची भांडी घासली म्हणजे तालेवार होय ग माझे बाई? अग जरा भल्या माणसांची संगत धरा. आम्ही आमच्या मनाला येईल तसं वागणार. आम्ही आमचं शेत सरपंचाचा आऊत घेऊन करणार. म्हणजे भरला संसार त्या सरपंचाच्या पायावर घाण टाकणार म्हण की? तुम्ही राहा की घाण, आम्ही आमच्या मर्जीनच जगणार. थांब राधे. लक्ष्मी, काय म्हणणं आहे ग तुझं? संसार वाटून पाहिजे. लक्ष्मी वाटणी पाहिजे? अगं सून हायस का कैदाशीन हायस? आणि घर मोडायला तू काय तुझ्या बाकडनं गटूळ आणलं होतस का काय ग? भाज्या? अरे
काय म्हणायचं काय तुम्हाला? आता ती म्हणल ना तसंच होईल बघा. बाजा, अरे म्हशीचं दावं सोडावं इतकं सोपं असतं वैर संसार वाटणं. अरे बैला, वैऱ्याच्या वळचणीला जाऊन हेच ज्ञान घेतलंस वैर. अरे तुझ्या परी ते बुजगाव ना बरं. कंसावर बसणाऱ्या पाखरसनी भ्या दाखवता हात पाय न हलिवता. योच दिस दाखवायला देवा, तेव्हा मला तू या चिखला मातीत नाही इतके दिवस चालवलंस वैर बाबा शिदुबा. सर, यांच्या या रोजच्या मारामारीतून वेळ काढून पाटाच्या पाण्यासाठी हे लोक सहकारी संस्था स्थापन करतील यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. मुळातच सरपंच सोकाजीराव देशमुखांचा यांच्यावर एवढा पगडा आहे की आपण कशाला हो म्हणतोय याचंही त्यांना भान राहत नाही. तुम्ही आग्रह धरताय शेवग्याच्या लागवडीचा. शेवगा लावणं हे अशुभ असतं असं एकदा जरी सोकाजी म्हणाला की संपलंच सगळं. अरे सुमित्रा ताई, तुम्ही अजून जाग्या? हो, मी काम करत होते. ही सगळी जनावर घेऊन कुठे चाललात? अहो दवाखान्यात घेऊन चाललोय. सगळी एकदम? अहो नाही, तसं नाही. कसल्या तरी साथीचा रोग येणार आहे म्हण गावात. त्यात उद्या सकाळी तालुक्याला तपासणी आहे, म्हणून म्हणलं सगळं घेऊन जावं आपलं. बरं येतो, चला रे. हात पेटी ठेव इथे. नक्की काय झालं? बँकेनं जनावर दिल्यात. बँकेने जनावर वाटलेत? होय. पण बँकेच्या नियमांचं काय झालं नेमकं? बँकेच्या नियमापेक्षा आमच्या भिकवानाचं डोस केलं यगवान हाय. कसं आहे, आपण सगळी कायदा पाळणारी माणसं आहोत. अक्षी विमानाच्या पुढे धावतोय. भिकवण ना नव कलम काहीतरी तुम्हीच शोधून काढा. करूया काहीतरी करूया. भिकवणांनी नक्की काय केलं? तुम्हाला भेटलो नव्हतो का रस्त्यात? जनावर घेऊन चाललो होतो, बाजारात गेलो, दुसऱ्या दिवशी भिकू अण्णा आले. सांगतोय ते लक्षात घ्या. आम्ही बँकेच्या साहेबांवर लई घासगीस करू, लई नवणी करू, पण खरं बधायचं नाही. काय? आणि आम्ही जी किंमत सांगितली ना त्याच किमतीला आमची जनावर आम्हाला ऐकायची. आलं ध्यानात. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणाची जनावर कोणती आहेत हे नीट ध्यानात ठेवा, नाहीतर गोळ कराल. आलं का ध्यानात? समजलं का? थांबा जरा एक मिनिट. राहू द्या. घ्या. घ्या. पुढच्या पुढे बघू मग आपल्या व्यवहाराचं. दात दाखव रे जरा. तर 13-14 पर्यंत व्यवहार तुटायला हवा. या या साहेब या.
काय तेच जनावर आहे काय दानवा कसं दिलंय 13 अरे लेखा 13.5 घे मग काय? अरे असं मायळूच जनावर कोण सोडेल काय काय खरं नाही साहेब करून टाके व्यवहार साहेब करून टाके हा करा करा करून टाक चला चला घ्या त्यांची सही घ्या घे हे भारी हे बघा ते दिलं बरं का चला चला तोंड बंद ठेवा जनता जनार्दन हो, आज 150 जनावरांचं मोफत वाटप करून 5 लाखांची दौलत तुमच्या हवाली करतोय. मला खात्री आहे दूध महापुराच्या या पांढऱ्या वाहिन्या कृषी औद्योगिक क्रांतीचा हिरवा शालू अवघ्या धरतीला नेसवल्याशिवाय राहणार नाहीत. हरित क्रांतीतून सामाजिक क्रांती घडविणारा या पांगिरा गावचा सुपुत्र सरपंच सोकाजीराव देशमुख यांच्याकडे अख्खा जिल्हा कौतुकानं पाहतोय आणि याचा मला अभिमान वाटतोय. अण्णा काय पण टोकं लावलंय त्या बँकेवाल्यांना सुद्धा पत्ता नाही लागला. आपलीच जनावर आपणच विकत घ्यायची. वा अरे अण्णा जरा वाचवायचं बघा की मला आता तुला कोण मारतंय रे आमचं धाकटं हो अण्णा काही पण करा उद्याच्या उद्या त्याच्या हिरीचं खोदकाम बंद झालं पाहिजे बघा 145 सवकल म्हणजे तुला काही पोरखळ वाटलं काय रे नाही ठाव आहे बुवा मला पण तुम्ही मनावर आणलं तर काय होत नाही अण्णा एवढ्या सगळ्या गावाला तुम्ही बँकेची नियमात बसविलं माझं करून टाका काम एवढं असं नुसतं बोलून नियमात बसवता येतं होय रे काहीतरी बोलतंय आपले आलं माझ्या ध्यानात म्हणून तर हे घरात होतं तेवढं किडूक मिडूक आणलंय हे घ्या बाबा आणि दाखवा बरं काय बी करून एवढं आता हे बरं आण बघा कुठलीही व्यवस्था ही फुलप्रूफ नसते. माणसं आणि त्यांची नाती ही सतत बदलणारी नवे नवे प्रश्न निर्माण करणारी असतात. हे तुमचं आवडतं वाक्य आहे सर. पण मला एक सांगा प्लीज, जमिनीचं आणि आभाळाचं नातं का तोडतायत हे लोक? मातीचा गर्भ खरवडून टाकावा असं या माणसांना का वाटत असावं बरं? इथली माती बघावी म्हणून मी आली, पण माती बरोबरच इथल्या माणसांच्या जगण्याचा पोतही हरवलाय हे माझ्या लगेच लक्षात आलंय सर. अरे मरतोच काय बाबा हा काय रे ये धुळ्या काय झालं अरे काय झालं बघू तुझ्या भावानं मनाई हुकूम आणलाय. हे असलं लई मनाई हुकूम बघितलं. आबा तुम्ही तर समजी दुनिया बघितली हो पण आम्हा गरिबांचं काय हे याचा हे बघ 2 दिवस कोर्टाला सुट्टी आहे मग तालुक्याला जा ताण्याबरोबर. तालुक्याला ही मनाई उठवायची दिवाणीत घुसायचं. ते 10-15 हजार ठेव नडीला लागते. सगळं ठेव लागतात रे तेवढे बाबा लागतात. आणि पिकू अण्णा गोड बोलायला सांगा याच्या पायावर नाक घासत आला पाहिजे तो तुक्या असलं काहीतरी कलम शोधून काढा म्हणजे आलं ते आले 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 आबा आलं तुमचं बोरिंग मशीन बोरिंग जय शिदुबा
त्यानं हिर खोदायला घेतली, तू मनाई आणलीस. त्यानं मनाई उठवली, तू दिवाणीत घुसलास. काय आप्पा हो, मला वाटलं आता सदुवानी आहे भिकवान आहे, आपलीच माणसं आहेत की नाही. अरे काय म्हणायचं तुला मर्दा, अख्ख्या गावाला बोलून गाभण करणारी मंडळी ती, त्यांच्या नादाला कुठे लागलास. आता नाही म्हटलं तरी तुझ्या घरातलं किडूक मिडूक त्या सदावानाकडे घाणवट पडलंच ना. हा तुझं किती गेलं रे? 22 घ्या, म्हणजे दोन्ही बाजूचं मिळून नाही म्हणलं तरी 50,000चा चुराडा झालाच की. अरे पण दिवाणीच्या तारखेला काय राहती घर बी घाणवट टाकता काय र? हा भांडण करून कोणाचं भलं झालंय र? आता हे घर वेगळे केलेत, आता संसारात सुखाचं ते तरी नीट करा. थोडं समजुतीने घ्या र, सगळं कसं तरी निभल. या बघा, एकाच आईच्या पोटी जन्माला आलात ना, भांडण करू नका र. अरे लोकांचं ऐकून स्वतःची घर नासवू नका. ऐका बाबांनो माझं. पाणी गावाला सरपंचानं बोरिंग मारली. काय विचार काय आहे तुमचा? मी बी बोरिंग मारणार. तुमचा बंधुराज काय गप बसतील वय? नुसती ईर खानायची म्हणली तर अख्खी भावकी गोळा केली. भावकी आपल्याला भाकर खायला घालती का? अव काय करतायचा? आलो सरपंचाला भेटून. अव आता मशीन मी मागवली, मग त्याच्या येण्याचा जाण्याचा खर्च मलाच करावा लागणार. आणि तर जमिनीत घुसायला फुटाला पैसे मोजायला लागतात. त्या खर्चाचं काय करायचं? नाही नाही, काय बी होऊ द्या आबा, पण धरतीचं काळीस फाडून पाणी काढायचं म्हणजे काढायचंच. काढू की आपण, हे घे. पर त्या खर्चाचं काय करायचं तूच सांग. यो सातबारा आणलाय ना? आणलंय का? अण्णा बघा. आहे का? बरोबर आहे सगळं. उद्या सकाळच्याला कागद तयार करतो. सकाळच्याला ये, पैसे घेऊन जा. म्हणजे त्या काय झेल्यांना लवकर एवढ्या सगळ्यांची पत्र आली आहेत. अरे वा. अरे बापरे. कोण कोण आहे? चिनुगुणाजी. मीच का? आता हे काय? अण्णा कृष्णागुराव. वाचा बरं काय? काय एवढं? हे सोमनाथ दगडू द्या त्याला. विठ्ठल. ज्या अर्थी कसबा पांगिरा येथील गट नंबर 54 ते 60 मध्ये तुम्ही बेकायदेशीर वहिवाट करीत आहात, त्या अर्थी तुमचा सदरहूत जमिनीशी काडीचाही संबंध नाही. ज्या अर्थी या जमिनी मुंबई ट्रस्ट कायद्याप्रमाणे 4 वर्षांपूर्वीच रजिस्टर होऊन त्या जगन्माता अंबाई ट्रस्टच्या मालकीच्या झालेल्या आहेत, त्या अर्थी तुम्हाला सदरहूत जमिनीतून ताबडतोब हुसकावून का लावू नये व ट्रस्टचे चेअरमन बापू लहू तथा श्री विचारी गुरुजी यांच्या ताब्यात सर्व जमिनी का देऊ नयेत, याचे कारण आपण स्वतः किंवा आपल्या वकिलामार्फत त्वरित द्यावे. अन्यथा तुम्हाला काही सांगायचे नाही असे समजून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. आता हे काय अण्णा? ते विचारी गुरुजींनी जमिनीची काहीतरी गडबड केलेली दिसते. म्हणजे तुमच्या जमिनी या तुमच्या नसून त्या जगन्माता ट्रस्टच्या मालकीच्या आहेत असं म्हटलंय यात. काय? एवढं
एवढं कळत असतं तर कशाला दिलं असतं यांनी? हा? अहो, तुम्ही गप्प बसा. अहो, तुम्ही गप्प बसा की. ओ, भाऊजी. ओ. आमच्या आजा पंचायत रक्त सांडल्या मातीत. अरे आम्ही पोट कसं भरायचं रे मास्तरा? आई शपथ, तुमच्या जमिनी घेऊन मला काय करायचंय? अरे मग आम्हाला नोटिसा कशा आला रे मास्तरा? काय आहे, असं आपापसात भांडून काय होणार आहे? हा पण नोटीस आल्याच आहेत तर त्याचा जबाब तर द्यावाच लागेल ना. कसं आहे, किती झालं तरी कोर्ट कचेरीचा मामला आहे. तुम्ही गप्प बसव. आणि तू एकीकडे आम्हाला देवळात जिलब्या खायला घालतो आणि दुसरीकडे चुलीवर लाथा घालतो. हे बघ सुकाळीच्या, जर का आमच्या जमिनीचं काही बरं वाईट झालं ना तर तुझ्या रक्ताचा सडाच घालतो अंबाबाईला. चला सर बाजूला, चला चला बाजूला. गुरुजी काय अडचण? जगदंब जगदंब. कुलकर्णी. यस सर. 2 बंदूकधारी पोलीस गावात पाठवा. पाठवतो. गुरुजींच्या घराच्या चालेल संरक्षणासाठी. साहेब. तुम्हाला कोणी सांगितलं यांना संरक्षण द्यायला? 15 दिवसांपूर्वीच गुरुजींनी आमच्याकडे स्वसंरक्षणासाठी विनंती अर्ज केला. पाहिलं अप्पा, एकीकडे अंबाबाईची शपथ घेतो आणि दुसरीकडे पोलीस असणे बी अर्ज देतो. साला सापाची जाते याला तर ठिसून काढतो. माग कायदा आणि सुव्यवस्थेशी कोणी खेळलं ना तर माझं डोकं फिरतं, समजलं? सर, या डोंगरांमध्ये वसंत बंधारे बांधण्याबद्दल आपण फॉरेस्टवाल्यांना काही सांगू शकतो? कल्पना चांगली आहे तुमची, पण त्यांनाही त्यांच्या खर्चाचं बघावं लागतं ना. पण सर, आपत्कालीन निधीमधून काही होऊ शकतं का? म्हणजे साठाही होईल आणि जनावरांना चारा पाणीही मिळेल. त्यापेक्षा लवकर जनावरांचे पंचनामे करता येतील. जनावरांचे पंचनामे? सावंत सर, एक काम करा, ज्या लोकांची जनावरं उपाशी तापाशी आहेत त्यांचे पंचनामे करा. त्याने काय होईल? सरकार अशा लोकांना घरटी 2000 रुपये चारा तागाई द्यायला तयार आहे. बघा काय हालत झाली अख्ख्या गावाची. साहेब, नियमात बसत नसलं तरी आमच्या पांगिरा गावचं नाव टंचाईग्रस्त यादीत घुसवता येतंय का बघा जरा तुम्ही. मी तुमची भावना समजू शकतो सरपंच, पण त्यासाठी शासन दरबारात नच निर्णय व्हावा लागतो. अहो, आमचे भोसले साहेब, आमचे आमदार साहेब म्हणतील की गारानं सरकारी दरबारात. विकासाची जेवढी कामं काढता येतील तेवढी काढा तुम्ही, तुमच्या हातात येते. या इकडे पण काही हालत झाली ते आणि साहेब, दाखवतो पुढची कामं तुम्हाला. कशी मार्गी लावायची ती मी बघतो की. हा, आमच्याकडे सगळं आहे. जेसीबी आहे, रोड रोलर आहे. मजुरांची काही कमी नाही आपल्या गावात. मजुरीचं बघून घेऊ. आणि साहेब, तुम्ही फक्त ऑर्डर काढा. तुमचे बी आभार लगेच म्हणून टाकतो. काय आभार? अरे एवढ्यात कशाला बोलायला पाहिजे? साहेबांना करू तर दे आधी. लाव लाव फोन लाव आमदारांना. आहे काय? लावला की बघा बोलतो आता. एंगेज लागतो. हा, या इकडे बघा. लावतो की कशी परत लागली लावतो. वाट. या गोठ्यात 2 बैल आहेत. हायत हायत. 2 दुभत्या म्हशी आहेत. मान्य का? म्हशी कुठं आहे ती? हाय का आता? अरे असं तू म्हण, गोठ्यात 2 दुभत्या म्हशी आहेत म्हणून. हाय ती. मग करसे का पैसे फुकट मिळतात होय रे? चला चला. 1 2 3 4 गोठ्यात 4 जनावर आहेत. 4 बी दुभती आहेत. शाबास सदुबा, शाबास. आई लोकशाहीचं लेकरू आहेस रे तू. होणार होणार, तू आयुष्यात मोठा होणार. या अंगठा. शाबास. हा. हे घ्या. चला चला. पाटील, जो जमीन कसतो तो शेत सारा भरतो.
बरोबर आहे ना? होय. या शेत साऱ्याच्या पावत्या, ही आंबाई ट्रस्टची नोंदणी, हे ऑडिट रिपोर्ट्स आणि हे चॅरिटी कमिशनरकडं विचारे गुरुजींनी केलेल्या पत्रव्यवहाराची फाईल. सोकाजी देशमुख, तानाजी भिलारे, भिकूअण्णा पाटील, अंकुश विचारे, अहो ही सगळी ट्रस्टींची नाव आहेत. पण नाही, तुम्हाला काय वाटतं आपलं आर्ग्युमेंट कोर्टामध्ये स्टँड होईल? ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. धार्मिक वृत्तीच्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या सेवाभावी कार्याची नोंद न घेता उलट त्यालाच गावकऱ्यांच्या दहशतीला आणि छळाला सामोरं जावं लागणं ही खेदाची बाब आहे. सबब ट्रस्टचे चेअरमॅन श्री विचारे गुरुजी यांच्या ताब्यात जमिनी दिल्या जाव्यात. या उपर काही विघातक कृत्य होऊ नयेत म्हणून जिल्हा पोलीस प्रमुखांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर व्यक्तिशः नियंत्रण ठेवावे असा आदेश हे न्यायालय देत आहे. आबा ही घ्या तुमची राणी. उचला की काय आबा तुम्ही काय रे हे काय चाललंय? पत्ते खेळतोय. हे नाही हे रान नांगरतोय. कुणाचं? अरे माझ्या सोन्या पपुतल्या कुणाचं काय कुणाचं? तिकडं तलाट्याकडे जा आणि सातबाराचा उतारा बघ म्हणजे कळल तुला वयवाटीचा मालकी हक्क कुणाचा आहे तो. असा कसा केसाला गळा कापताय? आबा फौजदारी कराल. तुझ्या मारी टोपी तुझ्या. हा फौजदारी करशील? रोजचं पसा पहिली दाणं आणि अडचणीला पैक कुणी दिलं तुम्हाला? तुमच्या बाना वय आबानेच दिलं ना वा? तुमच्यासाठी काय धर्मशाळा उघडली नाही आबाने? ए तान्या, आम्ही बी काय भीक मागायला नाही आलो इथं. रान आमचं हाय. ए बाबा जा की. अरे कशाला सोन्यासारखा जीव मातीत घालतोयस? चल 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 तिकडे. अरे तान्या, तुझा मुर्दा बशीला टेकून अच्छा, भिताला चल. वाटुळं वाटुळं हा, होईल हो, तुझं. चल. निघ, निघ. आबाजी, हे बी उपसरपंच आहेत. हो उपसरपंच इकडे. आजवर उधारी घेतलेलं सगळं पैसे परतफेड करा. रान तुमचंच आहे. तुम्ही बसा पान टाका. चला हो. चल चल. यो फेडणार आहे. शेतातनं काढून आणलेली हे घे पोरी, खा गरम गरम. अशी मिळणार नाही ता. हप्पा भाज्या हप्पा. आम्ही वाटुळं झालं ग मामी. वाटुळं झालं ग मामी. वाटुळं झालं. काय झालं गप्रा? ए बाजा, अरे अरे. बाबा तू तरी सांग की काय झालं ते? बोलणार काय झालं? गप पोरी गप. माझं रान मीच करावं म्हणून बाळ्यात गेलो तर त्या स्वकाजीनं मला हाकलून दिलं. तुझ्यावर फौजदारी करीन म्हटलं तर म्हणतोय कसा 7-12 पावले म्हणे. आणि तिथं मी सोकाजीचंच नाव आहे बाई वाटीला. अरे बाजा, अरे काय केलंस रे हे लेकरा? माझ्या सोन्यासारख्या जमिनीचा तुकडा 14 नंबरच्या खोटीला बांधलास होय र? असा फेरफार करता येतो? अगं जे न लिहलं लल्लाटी ते लिहतोय तलाटी. त्या तलाट्याला हाताशी धरलं, 4 पैका दिलं की वाटेल तसं नियम बदलता येतात ग. आता काय? त्या स्वकाजीकडनं पैसे घेतले होय र? तुझ्या आता मी आता बडबड करून काय उपयोग आहे? यातनं निस्तरायचं कसं तेवढं बघा की. ह्यो तिडा साधा नाही ग, चावरीचा फास आहे ह्यो. यातनं निसटणं इतकं सोपं नाही. आता कोर्ट आलं, पुरावा आलं, जाब आलं, उलट जबाब आलं. वाटलं होतं म्हातारपणी तरी सुकला पण नाही. या पोरानं आयुष्याचा तमाशा केला. वाटुळ केलं. आबा बघा ते कंत्राटाचं काय ते कोण जाईल चांगलं काम? स्वकाची ए लाज मोड्या, अरे तुझी कुठून रे वय वाट माझ्या जमिनीत? हा आबा अहो असं काय करायला लागलाय? चहा सांग जा, काफी सांग जा, अरे काफी. चहा घाल तुझ्या चुलीत. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. वयवाटीला नाव कसं काय लावलंस रे? हा त्याचं काय असतं मुरारप्पा? एखाद्याची शेतात राबायची ऐपतच नसेल आणि त्याच्या शेतामध्ये दुसऱ्या कुणी घाम गाळला तर 14 नंबरचा उतारा भरा असा कायदाच सांगतं काय रे? अरे गरीबाला नाडून कुठे फेडशील रे ही पाप?
तुमच्या पोराचं काय कमी भलं केलं कमी हा? खुर्चीत बसून मानाला फासावळा अरे झक मारत गेली तुझी ती उपसरपंच की. येळेला कापड चोपड दाना बार दाना कोणी दिला आप्पा? आमच्या शेतातलं तुझ्या रंगीत घरात काय कमी आलंय वैरे आबा? थोबड जास्त चालू नगस. ये स्वकाजी, हाड म्हातारी झाली असली ना माझी तरी मन तर नाही र. तुला धावतोच माझा इंगा. आपा आपा कशाला उगाच आरडाओरडा करताय? जे काय हिशोबाचे 50,000 आहेत ते देऊन टाका. रान तुमचंच आहे काय आबा? उगाच आपली चोंबड्या स्वकाजी, रगत घाम आटवीन, मातीतनं सोनं पिकवीन आणि तुझं ते 50,000 तुझ्या थोबाडावर फेकायला इथंच येईन. चल र भाज्या. तीर मारावी तर भावकी आडवी येते, मिशीन मारावी तर जमीन आडवी येते. या बंधुराच्या पाठवणामुळे माझं सारं रान वान झालं. आता पाणी पियलं आणि घाण ठेवलेली अर्धी जमीन बी केली. अरे देवा मैं क्या करूं? काय करू? काय करू माणूस? अब शांत राहा की. तू काय सांग काय करू? अहो नाही पाणी लागलं तर काय बिघडणार आहे? असं नका वागू. देव मी कसली परीक्षा बघतोय की. काय काल रातच्याला सिधूबा सपनात आलता माझ्या. सोन्याच्या रथात बसून आकाशातनं उडत चालला होता. मी त्याला थांबवलं आणि विचारलं, बाबा कुठं चालला? तो म्हणला, या गावात आता माझा जीवच रमत नाही, जातो म्हणला आणि गेला. अप्पा, होईल सगळं सुरळीत. या गावातली सगळीच माणसं काही वाईट नाही आहेत. आणि तुम्ही धीर सोडला तर कसं होणार? हा आले हमी. हॅलो मित्रा, हाय. कशी आहेस? मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगायला फोन केला. आदित्यचं आणि माझं ब्रेकअप झालं. तू प्लीज चिडू नकोस. तो खूप पॉझिटिव्ह झाला होता माझ्या बाबतीत. सारखं फोन करून हे करू नको ते करू नको. आय गॉट फेड अप या. हॅलो, तू ऐकतेस ना? हॅलो हॅलो राधे, जी. गावात काहीतरी वंगाळ घडणार बघ. अप्पा, धुळ्यानं तू केला खापरला.
काय झालं ह्याला? काय झालं काय झालं बोला की. अरे तू का असा भिजलेला मेंढरा सारखा? अरे बाबा बोल की. बाजार तलाव बांधणार आहेत मला पांगिऱ्यासाठी. कोण? आमदार साहेब. बांधू देत की, चांगलंच आहे. तुम्ही काय एवढे घाबरलाय? ते कळेलच की भिकू अण्णाला दूम लागला. सर्वे करण्यासाठी माणसं येणार आहेत म्हणा. तहसीलदाराच्या मागे लागून लागून आमच्या आमदारानं पांगिऱ्यासाठी पाझर तलावाचं जमवत आणलंय. एकदा डोंगरवाडीच्या पायथ्याशी बांध पडला का पुढच्या 7 पिढ्यांना पुरल एवढं पाणी. वाडीच्या खालच्या अंगाला वाड्याच्या तोंडावर बंधारा बांधायचं म्हणतात. म्हणजे पाण्याचा साठा डोंगरवाडी आणि पाझर मात्र तिकडे पांगिऱ्याला. अरे बांध बांधशिला, पाणी अडवशिला, म्हणजे खालच्या बाजूला तुमचं पोट पाणी फुलल, पण आमचं पिकाऊ क्षेत्र पाण्याखाली गेल्यावर आम्ही काय हातात तुंतून घेऊन फिरायचं का? आबा पर ते डोंगरवाडीकरे मानतील का? तेच म्हणतो मी. आता डोंगरवाडीकरांचं बांध जर देशोधडीला लागायला लागलं तर गप राहतील होय ते. तुमचं हे घरभेदी बोलणंच नडून राहिलं गावासाठी. नाही तर काय. आणि आप्पा एवढंच जर डोंगरवाडीकरांना वाटत असेल ना बेवारशासारखं, तर खाली राहिलं या म्हणावं गावात. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे कुठं? आता कुठं काय विचारताय आप्पा? हे बघा, मारुतीचं देऊळ आहे, अंबाबाईचं देऊळ आहे, इटोबाचं देऊळ आहे, शिदुबाचं देऊळ आहे. 4 देऊळ मोकळे आहेत की पांगिऱ्यात. आणि कुठं? आणि मी काय वाडीला वाऱ्यावर सोडायला चाललोय. आमदारांनी शब्द दिलाय डोंगरवाडीसाठी ईज पक्का रस्ता, आणखी काय पाहिजे? लवाडा घरची आवातली नुसती रस्ते देतो, ईज देतो, अरे पाणी तुम्ही जबाबदारीने वापरला नाही आणि आमचं बळी का? टाका बांध जाळूनच घेतो जिथं मामलेदारासमोर. एक्सक्यूज मी सर, 2 मिनिटं बोलायचं होतं. बोला. पाझर तलावाच्या सर्वेचं काय झालं सर? साहेब काय बी करा पण आमच्या डोंगरवाडीला वाचवा. लय उपकार होतील. हो बाबा, असं नका करू. हे बघा, आता फक्त सर्वे चालू आहे, इतक्यात खोदकाम चालू करणार नाहीये तिकडे. ऑल्टरनेटिव्ह लोकेशनचाही विचार व्हावा इतकीच विनंती आहे सर. अडचणीत पडल्यानंतर सगळेच रस्ते बंद झाल्याचा भास होतो. या सगळ्या प्रकरणात डोंगरवाडीकरांचा काय दोष? आय अंडरस्टँड. मी इंजिनियरशी बोलतो. ओके, लय उपकार बघा साहेब तुमचं. लय ठीक आहे, उपकार. ठीक आहे. घाव पडला पडला पाण्याच्या पायी, जीव कुडला कुडला पाण्याच्या पायी, रथ अडला अडला पाण्याच्या पायी, ऋतू झडला झडला पाण्याच्या पायी, ईट म्हणती तू वाळाया नाही, जमायचं रे तुझ्या पायी, ईट म्हणती तू वाळाया नाही, जमायचं रे तुझ्या पायी. काय सांगताय मला तुम्ही? काय सांगताय जनतेचं? जनतेचं एवढं कळवळ आहे ना तुम्हाला? मग त्यांच्या बेहिशेबी पाणी वापरावर आणि चुकीच्या पीक रचनेवर का बंधन नाही आणत तुम्ही? जबाबदारीने वागायला का नाही शिकवत? कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाच्या प्रसारासाठी तुम्ही स्वतः का नाही झटत? वर्षानुवर्ष 30 जनावरं विकत घेतली म्हणून सांगायचं आणि जिल्हा बँकेचे पैसे लाटायचे. गोठ्यात जनावर नसलं तरी दुभतं आहे असं खोटं सांगून चारा तगायचे पैसे लाटायचे. या बिचारे गुरुजींच्या ट्रस्टनी गुरव समाजाची 30 एकर जमीन लाटली. काय केलं तुम्ही? त्या घाणेरड्या ट्रस्टचे सभासद झालात? ही बांधील की तुमची गावासाठी? ही वडालिपाची झाडं पाहिलीत? आजही कपाळावर शिक्का आहे त्यांच्या. जिवंतपणी जागेवर जप्त झालेली जगातली पहिली झाडं असतील ही. ही हातात मोबाईल आणि बुडाखाली गाडी आली ना म्हणजे आपण सुधारलो असं समजू नका. काळाबरोबर पुढे जायचं नाही. अशाने ना पुढच्या पिढीच्या हातात करवंटी द्या तुम्ही भीक मागायला.
बंधाऱ्याची जागा बदला म्हणून ठराव मागतात हे लोक, तर घरदारं पेटवून देता तुम्ही. तुका गेला देवा घरी, धुळा बसलाय खडी पडत. त्या 2 बायकांनी कसं जगायचं? माणूस म्हणायचं नाही, जनावर म्हणायचं नाही, सगळीकडे तुमचे कुऱ्हाडी कोयते. बदला हे राजकारण आप्पा, बास झालं. जनतेला त्रास होईल असं राजकारण नको, बास. जाऊ दे या गाडीला, जाऊ दे डोंगरवाडीला. या गाडी तुम्ही पुढे चला, चला निघा. चला, बाजूला या सगळे. गर्दी कमी करा, चला. धुळा धुळा आला वाटतं जामिनावर सुटून. भाऊजी नको. बारका असताना माझा दादा मला जत्रेला घेऊन जायचा, खांद्यावर बसून फिरत्या पाळण्यात बसवायचा, जिलबी खायला घालायचा. अरे याच हाताने मी त्या माणसाचा खून केला. भाऊजी घबरावं की. आता ते झालं ते झालं, इसरून जा की समजा. तेव्हा सिद्धूबा या खटल्याचा निकाल लवकर लावा आणि मला फासावर लटकव. असं नका बोलू की, असं का बोल तसं. आता तुम्ही बी गेलात तर या लेकरांनी आम्ही दोघींनी कुठं जायचं भाऊजी? हा? सांगा. हा? चला उठा, घरला चला, चला. ए आवसे उठ, चला उठ रे. ऊन पावसासारखं असतं सुमित्र हे जगणं. करपून गेलं म्हणून कुतायचं नाही, आणि हिरवगार झालं म्हणून मातायचं नाही. येणाऱ्या हरेक पायाखालच्या भोगवट्याला पदरात बांधून घेऊन चालत राहावं लागतंय ग पोरी. चालणं थांबून चालेल का? हा? हॅलो मित्रा, हाय, हाऊ आर यू? किती दिवसांनी फोन केलास तू? मी ठीक आहे. झाडांना पाणी घालतेस ना माझ्या? छे, अजून सगळी झाडं जिवंत आहेत. एनिवे, हाऊ इज युअर वर्क गोइंग? हॅलो, काय झालं? काही नाही ग. केवढी एक्साइटेड होते मी या गावात यायला. आता सगळं बदलत चाललंय गाव. इथलं सामूहिक आयुष्य, त्यातले चढ उतार, मला कसला अंदाजच बांधता येत नाही ग. सगळं अस्वस्थ करतंय मला. इथल्या सामान्य कष्टकरी माणसाचं आयुष्य तर हालपेष्टाने भरलेलंच आहे, पण ज्या पाण्यावर शेतीची श्रीमंती अवलंबून आहे, नेमकं तेच चोरायचा प्रयत्न करतायत ते, आणि स्वतः कष्टाचं आयुष्य उडवून घेतायत. आयुष्य चांगलं व्हावं म्हणून ज्या सुधारणा आल्या, नेमकं त्यांनीच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय ग. मेघना, गावमातीचा जुना गंध गेलाय. मातीचा ओलावा आटत चाललाय ग. मित्रा, यू साऊंड व्हेरी टायर्ड. प्लीज लवकर परत ये, मला काळजी वाटते तुझी. नाही, थकले नाहीये मी. गाव पांढरीची कहाणी कळायला लागली मला. मला आशा वाटतेय मी हे सगळं बदलू शकते. ही व्यवस्था बदलणं आपल्याच हातात आहे ना. हॅलो 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 हॅलो, आय थिंक देयर इज नेटवर्क जॅज. हॅलो. दोन्ही गावात जे काय घडलं ते घडायला नको होतं. आपण सगळेच चुकलेलो आहोत. एक सरपंच म्हणून मी डोंगरवाडीकरांची माफी मागतो, कान धरतो. आणि बंधू आणि भगिनींनो, एक आनंदाची बातमी आता तुम्हाला सांगतो.
डोंगरवाडीच्या पायथ्याची जागा बदलून बंधाऱ्यासाठी नवी जागा बघायला आमची काय बी हरकत नाही असा ठराव पांगिऱ्याच्या ग्रामपंचायतीनं मामलेदारांकडे पाठवून दिलेला आहे. पेरावा सकाळी जवळावा सडा शिंपण रांगोळीचा यो आबाळ गेलावा हात हातात सजून जीव आनंदे भिजून मीठ मोहरीची दृष्ट नव्या दिसाला पूजून नव्या दिसाला पूजून मीठ मोहरीची दृष्ट नव्या दिसाला पूजून मन मनास सांगत नव्या सुखाच पल्हाळ जन्म पाऊस भुलवा त्याच खुलू दे सोहाळ तुझ्या माझ सजू दे डोहाळ दिस अल्लात पळल जग नव्यान कळल सारा अंधार टळला नवा उजेड मिळाला सुख दुःखाची तोरणा सारी नव्यांदा विणूया हात जोडून मातीत आता पुण्यांदा शिणूया वढाळ खोडाळ त्याला कसं आवरावं गाव पांढरीचा शेला त्याला जपून धराव तीस अल्लाद पळल जग नव्यान कळल सारा अंधार टळला नवा उजेड मिळाला भुईत पेराव सकाळी जवला वसडा शिंपण रांगोळीचा यो आबाळ गेलावा हात हातात सजून जीव आनंदे भिजून मीठ मोहरीची दृष्ट नव्या दिसाला पूजून नव्या दिसाला पूजून मीठ मोहरीची दृष्ट नव्या दिसाला पूजून दिस अल्लात पळल जग नव्यान कळल सारा अंधार टळल नवा उजेड मिळल दोनशे 10 रुपये 50 60 रुपये 60 70 80 300 310 325 350 350 1 350 2 400 410 450 450 450 1 460 520 530 545 545 एक बार 545 दोन बार 560 565 570 600 600 रुपये एक वार 600 रुपये दोन वार 600 रुपये तीन वार कमिटीच्या खिडकीत जाऊन आलो आपला नंबर उद्या लागल म्हणतात काय कशी झाक भाकरी थापली बघा माझ्या बाईनं सुमित्रे जमतय ग जमतय बरंय बरंय चला आज तरी भरोसा वाढलाय म्हणजे बघा क्विंटलला 600 रुपये म्हणजे तसं काही कमी भाव नाही ना खरंय गळा फासाना आवळण्याआधी समद घर रांकाला लावणार म्या इथलं पाप इथंच फेडणार हो सारखं का म्हणून त्या फासाचं बोलतो तुम्ही जीव लई कासावीच होतो माझा
नग तो विषय सारखा सारखा काढू भाऊजी. मग आपा म्हणत होते उद्या कांद्याला चांगला भाव येईल म्हणून. अप्पा हा? ते व्यापारी असे वेड्यासारखे नाचतात काय कांद्यावर? काळजात कळ जाते पाहताना. त्या फुटलेल्या कांद्यांचा काय हिशेब? कसला हिशेब? आमची शेतकऱ्याची जात. आमच्या हातात फक्त बेहिशेबी कष्ट करण्याचंच काम बघ. आणि गाळलेला घाम? शेतकऱ्याच्या हातात फक्त कष्टच असतात. बाजारभावाचं गणित त्याला ठाव नसतंय ग. बघितलं बरं का ते सोलेर? अव सोलेर म्हणजे काय सकू? अव इथं लई घरासनी वर बसविलंय बघा. हा. त्याला काय पण करावं नाही लागत. एकदा का आभाळ तापलं ना की कसा फक्कन उजेड पडतो घरामध्ये. सोलर सिस्टीम म्हणायचं वय तुला? हा हा वय वय तेच तेच ते. आता कांदा ऐकून आपल्याकडे पैका आलं ना या आपण पण आपल्या घरावरती बसवून घेऊया. गुणाची माझी बाय ती. मग पांगीरकरांनी आपल्याला लाईट दिली नाही तरी बी चालत. मी तर म्हणते ईस पडो त्यांच्या इसेवर. करपलं का पाय बर? तू बाळणपणासाठी जाऊ नको डोंगरवाडीवर. का? अगं वाडीवर लाईट आहे का डांबरी रस्ते आहेत? पण माझी आई आहे की. काय बघ हे बघ, तुझ्या आईला म्हणावं तुम्ही समधीचे समधी इकडेच राहिलाय खाली आमच्याकडं. म्हणजे बाळणपणासाठी नाही, कायमचंच. वय कळलं का? आज क्विंटलला 600 रुपये भाव होता. उद्या 800-900च्या वर मिळाला तर लय बरं होईल. माझ्या सगुणाला हळद लागल. बुट्टीभर सोनं द्यायला लागलं तरी चालल, पण जावई मात्र तालेवारच निवडणार. काय आबा, आज सगळा कांदा विकला गेला ना, या सगळ्या पैशाची आपण ना 4 व्हीलर घ्यायची. नवी का जुनी? आवा काय नवीनच की, एकदम लाल रंगाची चकाचक घेऊया. जुन्याचं काय करायचं? जुना लय जुना झाला आबा, लय जुना झाला आबा. 200 1 रुपया 150 60 रुपये कांदा चांगला आहे. 80 300 310 350 355 355 60 65 70 80 90 95 400 400 रुपये एक वार, 400 रुपये 2 वार, 400 रुपये 3 वार. अहो असं पाडून का बोलताय तुम्ही? याच्यात माझ्या अवताचा आणि खताचा तरी खर्च भागल का जरा विचार करा. राहिलं राहिलं राहिलं. ए बाजा, आपला माल दाखव रे. दाखव दाखव. हा साहेब बघा बघा. काय माल आहे? बस आजचा लिलाव बंद. काय सांगताय काय तुम्ही? असे अधनमधन लिलाव बंद करता तुम्ही? आमची मर्जी. ही तुमची कारस्थान आहे ना, ती माहिती आम्हाला. असलं कारस्थान? अहो काय आरोप करताय तुम्ही? अहो लाखानं पोती बाजारात आली म्हणून दर पाडता होय? आमचा माल माती मुलांना विकत घेताय? हो काका, आम्ही माणसं आहोत. आता या क्षणी आमची काही अडचण असू शकते. चला. मी तर म्हणतो कांदाच काय चालाय? नाशिवंत माल आहे तो. घरी नेऊन काय लोणचं घालणार आहात का त्याचं? कशी बळीराजाची मानहाडकी त्या दाबक्यात बघितलंच काय रे सुमित्रे? अप्पा, आपण असं करूया, कमिटीच्या ऑफिस मध्ये आत्ताच्या आत्ता जाऊया. हा. यांची मर्जी म्हणजे काय? हा? चला रे चला चला. कुठे आहेत चेअरमन? मुंबईला गेलेत. अशा वेळी चेअरमन साहेबांनी इथे थांबायला नको? आता त्यांनी कुठं थांबायचं आणि काय करायचं हे सांगणारा मी कोण? म्हणजे शेतकऱ्यांनी तुमच्या भरोश्यावर पिकवायचं आणि आता खरेदीची वेळ आल्यानंतर तुम्ही हातवर करायचं, हे शोभतं का तुम्हाला? हे बघा, संघाला जेवढी खरेदी करायची होती ती झाली. जा उपर. नाफेडवाल्यांकडे काय कोटा शिल्लक आहे का ते बघा. आज लिलाव मध्येच बंद का झाले सांगू शकाल? अहो आज बंद झाला, उद्या सुरू होईलच की. अहो पण निम्म्यात आणि तडकाफडकी बंद करायचं कारण काय? मॅडम, व्यापाऱ्यांच्या पैशांची जुडणी झाली नसेल आणि एकदा का बोली चालू झाली तर थांबणार का तुम्ही? 4 तासात चुकारा करावा लागतो हे माहित आहे ना तुम्हाला? पैसे जोडणीच्या नावाखाली काही काळ वेळ चाललेला असेल ना, तर अख्खा बाजार बंद पाडून टाकू. हे पहा मंडळी, माझ्या हातात जेवढा आहे ना त्यामध्ये मी अजिबात कसूर करणार नाही. 450 रुपये क्विंटलची हमी दिले ना आम्ही. 450 घालणार आहे का तुम्ही? 450 पण दलाल मुद्दाम लोकांना नाडत असतील तर? ते तुम्ही सरकारला जाऊन विचारा. व्यापाऱ्यांच्या वागण्यावर माझं नियंत्रण नाही, समजलं तुम्हाला? मार्केट कमिटीवाल्यांचा पत्ता नाही. नाफेडवाले 350-400च्या दराने बांधले गेलेत.
व्यापारी सुद्धा लिलाव बंद करतायत. काय करायचं सर? धरतीची लेकरं म्हणजे भिकारी वाटायला लागलेत या दलालाच. काय म्हणायचं तुम्ही सांगा. बरं हे नाशिवंत माल घेऊन बाजार बी सोडता येत नाही हो. आता कुजला माल तर काय करणार? हे बघा ऐका, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतोय मी. कलेक्टर साहेबांशी बोललो या बाबतीत. नुसत्या प्रोटेक्शनच्या भरोश्यावर राहू नका. गर्दी हाताबाहेर गेलीये. पोलीस प्रोटेक्शन शिवाय आम्ही लिलाव बोलणार नाही. तुम्ही नियमानं वागा. कारण नसताना दर कमी करायचं कारस्थान करू नका. आम्ही कशाला दर पाडू सर? लगेच रोटेशनला पैसा नको. अहो पैशाचं सोंग आणणार कुठून? साहेब इथे पतपुरवठादारांचे पाय धरावे लागतात आम्हाला. खरेदी केलेला कांदा काय आम्ही ते घरी ठेवत नाही आहोत. ठीक आहे, प्रोटेक्शन देतो तुम्हाला, पण तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करा. इन्स्पेक्टर जाधवचा फोन होता. स्वतः डीवायएसपी साहेब 4 प्लाटून्स घेऊन इकडे यायला निघाले. एवढा बंदोबस्त कशासाठी सर? हे बघा, एवढी सगळी गर्दी पाहून व्यापारी घाबरलेत. जोपर्यंत पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही तोपर्यंत लिलाव होणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकरी वर्षभर मातीत मरतो, त्याला कोण देणार प्रोटेक्शन? त्यांचा दर पाडायचं कारस्थान असेल ना तर ते तुम्ही हाणून पडा सर. नुसता फौजफाटा वाढवून काय फायदा? हे बघा, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना अर्थव्यवहार बघावा लागतो. खरेदी केलेला कांदा इथून मुंबई डॉक्सहून अरब देशांमध्ये जातो. आता अरब लोक तिकडे काय बाजार फोडणार हे आम्ही कसं सांगणार? हो साहेब, आता अरबस्तांचं काय म्हणणं हे ऐकत बसण्यापरीस इथं आभाळ पांघरून मातीत निजलेल्यांचा विचार करा, त्यांची काळजी करा. मातीत काढा आता. एक मिनिट ठीक आहे. एक तोडगा सुचवतो मी, तुम्हाला पटतोय का पहा. सांगा. व्यापाऱ्यांनी लिलाव पुकारावा. शेतकऱ्यांना दर पटला तर त्यांनी माल द्यावा, नाहीतर त्यांनी गप्प बसावं. दर पाठवणाऱ्या आमदारांना यो कांदा आपल्या बारक्या पोरासारखा आहे माहित नाही की काय? म्हणजे जरा हवा बदलली की यो कांदा आजारी पडतोय. फार पाणी पाणी होतंय. मी काय करू? मालाची लवकर उचल करून पांगीरकरांनी वाचीव म्हणावं. लाव. लावा फोन लावा आमदार. फोन लाव. हॅलो साहेब, आबांशी बोला जरा. दे. हॅलो, काय कट झाला? अरे लाव, परत लाव. तुम्ही बोला आधी. हॅलो आबा. हॅलो हॅलो हॅलो. गल्ली बोळातल्या पोराडोरांपासून मार्केट कमिटीच्या शिपायापर्यंत प्रत्येक जण म्हणतोय दर पडला. असा पडतोच कसा दर? साहेब मालाची आवक वाढली. फायदा राहिला लांब. अहो गुंतवणूक सुद्धा माघार येते की नाही असा प्रश्न पडला अशी साहेब. अचानक आवक वाढलीच कशी? हा, ते मला काय माहित नाही. क्विंटलला 200 रुपयाचा वायदा केलाय. शब्द फिरवला ना, मातीत घाली. बदललेल्या काळात तुमचा वायदा पाळायचा म्हणजे शेतकऱ्यांना 200-250चा सुद्धा भाव देता येणार नाही सर. शेतकऱ्यांचा दर पाडायचा का अरबांकडून वाढून घ्यायचं ते तुमचं तुम्ही बघायचं. पण बेईमानी केली ना, नकाशावर गायब कर. चला निघ. अरे ये सकाळची बस बस बस. दर लईच कमी पडायला लागला म्हणा. तेच रामायण चाललंय. जीव थाऱ्यावर नाही माझा. आता मी तरी काय करू आहे ना. हे असं बोलून कसं चालेल साहेब? नाही, लोकांना असं वाऱ्यावर सोडून नाही चालणार साहेब आपल्याला. आता तुमच्या सांगण्यावरनं तर हळवा कांदा लावला ना अख्ख्या गावानं. आता आल्याला सगळा कांदा घेऊन अख्खा गाव बायका पोरांना घेऊन मार्केटमध्ये येऊन थांबलाय. त्या कांद्याला उठाव नाही मिळाला तर सडून जाईल तो, पाणी पाणी होईल त्याचा. नाही साहेब, कांद्याला चांगला भाव मिळालाच पाहिजे. बाकीच्यांचं जाऊ द्या, पांगीरकरांना तरी वाचवा साहेब, तुमच्या हातात येते. आणि मी त्यांच्याशी कसाही वागलो असलो तरी शेवटी ते माझ्या गावचे लोक आहेत साहेब. वेडा आहे का तू सोकाजी? हे सुद्धा मी शेतकऱ्यांसाठीच करतोय. विधानसभा आली तोंडावर. मूडभर चिंचोके हातात घेऊन निवडणुका जिंकता येत नाही, तूही मान्य करशील. हा हा, आज सरपंच आहेस, उद्या जिल्हा परिषद, मग पंचायत समिती सदस्य, असं करत करत आमदारकीकडे येशील. हळूहळू हळूहळू शिकत शिकत चालत राहायचं. गावकऱ्यांच्या बाबतीत उगाच इमोशनल होऊ नकोस. तू कांदाच लावलास. वाटलं तुझ्या
तुझ्या तरी ध्यानातील सोकाची. कमाल करतो तू यार. यो आमदार परत खोळ्यात काढायला लागला आपल्याला. जिल्हा परिषद करत करत आबा तुम्ही आमदार होणार हा, आणि मग यो भाड्या तुम्हाला सांगणार सोकाची तो आता मंत्री हो हा. इथं वजाच्या गाडावर सुद्धा जास्त किंमत असते आबा. माणसाने वापरून उकिरड्यावर कसं फेकून द्यायचं ना हे पक्क तोंडपाठ आहे या भाड्याला. माझी रयात नुसतं दाखवत असतो भाड्या. अब योचा कांदा विकला ना गेला सगळा. तो योच कांदा आयुष्यभर तुमच्या माझ्या डोळ्याला चोंबत भरते सगळी भरते. आबा तुमच्या माझ्या तोंडाच्या घासाची किंमत नाही आला. आबा कानाला खडक घेऊया, कानाला यापुढे खडक घेऊया आबा. याच्या भाड्याची संगत न ग आपल्याला, अशी संगत न ग. लई काळजी वाटते हो बहिणी. एकला जाईल ना वयो कांदा. अगं समजा नीट होईल. कशाला एवढी काळजी करतेस? लय मेहनत घेतली बघ भाऊजीने. भांडण करायला न होतं बहीण. लई बी नसलं सगळं आयुष्याचं. तुका भाऊजींचा नाहक बळी केला. नाही ही भाऊबंदकी बरी नाही. चुकलंच हो आमचं. पाप घडला बघा आमच्या हातून. म्हणून ठेव देव शिक्षा देतो या. आता गप्पच घ्या से. देव शिक्षा नाही, परीक्षा बघतोय आपली बघ. कसं होणार हो आता? म्हणजे उद्या लिलाव होईल ना? होईल. समजच वंगळ घडत. देव बी परीक्षा बघतोय आपली. चुकलंच आपलं नव. अय्यप्पांची चांगली नाही वागले मी. घर वाटून मागे नग होत नव. देव माणसं आहे ती अय्यप्पा. पोरीवानी वागवली त्यांनी मला. पण मलाच नाही जमलं पोरीसारखं वागणं. देवा चुकी झाली माझी. माझी चूक उठत की देवा. पण समजा नीट होऊ दे देवा. देवा मला माफ कर देवा. देवा मला माफ कर. टेन्शन आलंय. एकटेच उभी. मला माहितीये माझा राग येतो तुला. पण राजकारण केलं पाहिजे. आपल्या पॉवरचा फायदा सगळ्यांना मिळाला पाहिजे. आणि माझ्या पॉवरचा फायदा लोकांना कसा मिळतोय बाग.
कमी पाण्यात लगेच पीक येणाऱ्या रोपाची करामत बाग. पिकलं ते समद घेऊन आल्यात, आता लई पैक मिळतात त्यांच्या चेहऱ्यावरला हसू बघ हसू. येणार की नाही व्यापारी? किती वेळ? किती प्रत्येक वेळी असं असतं. आता येऊ बाबा शांत. हे बाई शांत. माझं ऐकणार. आला आला चला, या पोलिसांच्या मुळे का होईना पण लिलाव तरी नीट पार पडेल. चला सुरू करा लिलाव. आता तुलाच काळजी ग. 100 रुपये, 110 रुपये, 120, 130, 140, 150, 60, 170, पावणे 200 रुपये, पावणे 200, पावणे 200 रुपये एक वार, पावणे 200 रुपये 2 वार, पावणे 200 रुपये 3 वार. बोला काय कबूल? कबूल. अरे असं काय करतोस र? अरे तुझ्यामुळे 10 गावाची नासाडी होईल की र. काय करू मग? गेल्या 8 दिवसापासून माझं सगळं कुटुंब त्या दवाखान्याच्या पायरीवर मुक्कामाला आहे म्हातारीला घेऊन. काल रात्रीपासून म्हातारीने पाण्याचा घोट घेतला नाही. काय करू मी? अरे बाबा, जिम्मेदारी काय आमच्यावर नाही वैर? पावणे 200 रुपये क्विंटल. अरे बाबा, कुंभाराच्या मातीला बी याच्यापरी जास्त भाव मिळतोय र. पावणे 200, पावणे 200 का म्हणून? बाजारात आवक वाढली म्हणून वैर. तुमच्या आईला तुमच्या, अरे येड्यात काढताय का आम्हा भूमिपुत्रांना? शांत राहा, शांत राहा. ओ काय शांत राहा? कसं शांत राहायचं सांगा? रक्तघाम शेतकऱ्यांनी गाळायचा आणि फायदा यांनी कमवायचा होय? कसलं तरी षडयंत्र रचलेलं आहे यांनी. छळवात मांडलाय तुम्ही आमचा. ओ तुम्ही यांना अटक करा. शांत राहा. बघा, आज पावणे 200 रुपये क्विंटल दर मिळतोय. उद्या 100 रुपये सुद्धा दर मिळणार नाही, लक्षात ठेवा. 100 रुपये? अरे चिंचू काय का फडव्या? कुणालाच कसा माझा आवाज ऐकायला जात नाही, कुणालाच कसा ऐकायला येत नाही. हॅलो मेघना, हे माझं काय चुकलं का? मेघना, माझं काय चुकलं का ग? माझं चुकलं, होय माझं चुकलंय. या पोरांचं बरोबर आहे. ए मारा रे, थोडा ते असली मारा 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 त्याला, थोडा ते असली काय त्याचा भाव वाढते. आपल्याला मातीत घालते. मारा 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 ते असली.
विकायला आले. हा माल वेळेवर विकला गेला नाही ना तर त्याचं चिखल होतं गाई. तुझी तब्येत ठीक आहे ना? आभाळ भरून यायला लागलाय ग. 2 भाग जमिनीवर पाथरलेला आता. सगळं मालाचा नाश होईल आई. मला सातारा कलेक्टर जयंत धावरेंशी बोलायचंय. मला जिल्हा पोलीस अधीक्षक विजय डांगेंशी बोलायचंय. मला गृहमंत्र्यांशी बोलायचं. मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आई. तुला भेटावं असं वाटतंय आई. तुझ्या कुशीत येऊन रडावं असं वाटतंय ग. या रांडमुंड वस्त्या आणि हे सैरा वैरा बांध, वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातिवंत सांड, उंबरा तुटलेली दार, ही चौकटी फुटलेली घर, वान झालाय पापणीचा पूर, विझून गेलाय चुली मधला धूर, कोरड्या ठाक आभाळाचं हे मातीमोल गारण, कपाळ पांढऱ्या गर्भामधलं हे हंबरणारं गाणं, जन्म नागव्या पाठीवरचा हा चरचरणारा वळ, दुःख पांगळ्या पायामधलं हे थरथरणारं बळ. ह्या रांडमुंड वस्त्या आणि हे सैरा वैरा बांध, वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातिवंत सांड, शिवारामधल्या शिवीला आणि जात्यामधल्या ओवीला, गोठ्यामधल्या गाईला आणि थानूस सुकलेल्या आईला, परकर पोलक्यामधल्या तायडीला आणि पाळी सुकलेल्या पायडीला, खांदा नसलेल्या कावडीला नि गळा सुकलेल्या पावडीला, घे स्वप्नांचं पीक नि जागा मिळल तिथं वीक, विकलं गेलं तरी बी ठीक, नाहीतर जागी मरण शीक. ह्या रांडमुंड वस्त्या आणि हे सैरा वैरा बांध,
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातिवंत सांड. सेनेगल, सोमालिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, हायती, चंदीगड, सिमला, तिरुअनंतपुरम, नाशिक नगरची भावकी, तांबवे खुर्द, मसवे बुद्रुक, मौजे कासारवाडा ठावकी. मका लांब पळत गेला, गायब झाली तूर. रान होतं उंबरवासाचं, त्याचा हरपून गेलाय सूर. कांदा, लिंबू, मिरची, कोथिंबीर खोडता येत नाही आलं. मातीमधलं पिवळं सोनं काळं ठिक्कार झालं. या रांडमुंड वस्त्या आणि हे सैरा वैरा बांध, वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातिवंत सांड.